समितीचा विजय असो. हम सब एक है. हम सब एक है. शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळालाच पाहिजे. शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळालाच पाहिजे. आंगनवाड़ी कार्यकर्ता सहायिका मिनी बहनों से जुड़ी आज के इस वीडियो में हम बात करने वाले हैं एक नई अपडेट के बारे में, जो कि आप सभी साथियों के लिए काफी महत्वपूर्ण होने वाली है। आप लोग इस पूरी वीडियो को अंत तक जरूर देखिएगा, तभी आपको सही और पूरी अपडेट मिल पाएगी। 28 फेब्रुवारी दिलेले आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाहीत। मागच्या 28 फेब्रुवारीला दिलेल्या आश्वासनापैकी फक्त 1500 रुपयाची लालीपाप त्यावेळी देण्यात आली, परंतु त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आणि आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं होतं की तुम्हाला ग्रॅज्युटी आणि दरमहा पेन्शन देऊ, त्यामुळे आम्ही 1500 रुपये स्वीकारलेत। महिला तयार नव्हत्या। महिलांना समजावून सांगितलं की पुढं ग्रॅज्युटी आणि पेन्शन मिळणार आहे, परंतु आज जर आम्ही बघतोय वाढत्या महागाईच्या निर्देशांकाप्रमाणे आम्हाला त्याकडे वाढ मिळावी ही आमची अपेक्षा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सरकारने मानधनवाढ करावी अशी आमची अपेक्षा आम्ही त्यावेळी संप जो होता तो मानधन वाढ झाली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे की या महिलांना कामगार म्हणा आणि कामगार कायद्याचं संरक्षण द्या, याच्यावर हा संप झाला होता। पण शासनानं काहीच मान्य केलेलं नाही। जी चर्चा झाली ती निष्फळ ठरलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी काहीच मान्य केलेलं नसल्यामुळं आम्ही संप पुढे चालू ठेवण्याचा निर्णय कृती समितीने घेतलेला आहे। पुन्हा ही बैठक होणार का, यावर काय बोलणं झालं का सरकारकडे? उद्या बैठक होणार आहे, पण त्यांचे अधिकाऱ्यांबरोबर होईल, त्यानंतर काहीतरी ते स्वतः निर्णय घेतील। पण मागच्या वर्षी जी बैठकीत ठरलं होतं ग्रॅच्युइटी आणि पेन्शन हे दोन महत्त्वाचे मुद्दे होते आणि त्याची अंमलबजावणी होणार होती, म्हणून आम्ही कमी मानधनावर मागच्या वर्षी संप मागे घेतला होता, पण त्याचीही अजून अंमलबजावणी झालेली नाही। त्यानंतर वर्ष गेलं तरी त्याच्यावर मीटिंग सुद्धा होऊ शकली नाही कृती समितीबरोबर। याचा अतिशय वाईट वाटतं आम्हाला आणि हे सगळेच विषय असल्यामुळं आम्ही संप पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपण मागण्यावर ठाम आहात, काय काय मागण्या आहेत आणि कशा पद्धतीने या आंदोलनाला एक तर मागण्यावर ठाम आहेत, म्हणजे त्या मागण्या नाहीच आहेत, ते सरकारने करायची कामं आहेत, बरोबर आहे। 28 फेब्रुवारीला सरकारबरोबर जी तडजोड झाली त्याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते, तेव्हाचे महिला बाल कल्याण मंत्री मंगलप्रसाद लोढा होते। त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पेन्शन देऊ, आम्ही ग्रॅज्युइटी देऊ, बरोबर आहे, आम्ही नवीन मोबाईल देऊ। खरं तर नवीन मोबाईल देण्याबद्दल अजित पवार उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात होते तेव्हा त्यांनी 100 कोटी दिलेले, ते कुठं जिरले आम्हाला माहीत नाही। यांचे महिला बाल कल्याण विभागाचे अधिकारी नीट काम करत नाही आणि त्याची शिक्षा जर तुम्ही महिलांना देणार असाल तर हा न्याय नाही। माझं म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांनी पहिला जाब त्यांच्या अधिकाऱ्यांना विचारायला पाहिजे होता की ज्या महिलांनी संप माघार घेतला आणि जी आश्वासनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महिला बाल कल्याण मंत्री यांनी दिली त्या आश्वासनांच्या दिशेनं काम करण्याची जबाबदारी महिला बाल कल्याण विभागाच्या सचिव आणि आयुक्तांची होती। त्यांनी ती पार पडली नाही, त्याची शिक्षा त्यांना काय देणार हा आमचा सवाल आहे। त्यांनी चुकीचं काम केलं, त्यांनी काम केलं नाही, त्याच्यामुळे महिलांना पुन्हा संपावर जावं लागतं आणि त्यांच्या चुकीची शिक्षा म्हणून या महिलांना जर कोणी कामावरनं काढायच्या नोटीस देत असेल तर हे सरकार न्यायाच्या बाजूनं नाही। त्यांना न्याय करायचा असेल तर आधी रुबल हटाओ। आप सभी लोगों ने देखा होगा किस तरह से आंगनवाड़ी कार्यकर्ता प्रदर्शन कर रही हैं महाराष्ट्र में। आंगनवाड़ी कार्यकर्ता लगातार अपनी मानदेय को लेकर, नियमित करने को लेकर, आंगनवाड़ी कार्यकर्ताओं को कम से कम 24,000 मानदेय देने को लेकर, पेंशन को लेकर, इन सभी मांगों को लेकर प्रदर्शन कर रही हैं। आप इस वीडियो को किस राज्य से देख रहे हैं कमेंट करके जरूर बताएं।